मित्रांनो 20वं शतक सुरू होते 1900 पासून, 1901 1902 पासून तर 1999 पर्यंत कोणतंही वर्ष आपल्याला विचारलं जाऊ शकतं। त्याच्यातला जर का आपल्याला वार काढायचा असेल तर त्यासाठी आपण एक प्रश्न घेतलेला आहे, 15 ऑगस्ट 1980 ला कोणता वार होता? शुक्रवार, रविवार, गुरुवार की शनिवार? आता बघा या ठिकाणी हे काय आहे तर लीप इयर आहे, सो बी केअरफुल राहायचं। लीप इयर साठी जे कोड मी सांगतो तर तो कोड जनरली एका दिवसाने पुढे घ्यायचा। म्हणजेच या ठिकाणी सर्वप्रथम आपण कोड घेऊया। जनरली काय असतं की शून्य आणि या ठिकाणी सुद्धा शून्यच आपण लक्षात देतो ऑक्टोबर आणि जानेवारीसाठी, तर 00 न घेता इथे एक घ्यायचा। मे साठी 1 मे साठी आपण 1 मे महाराष्ट्र ऑगस्ट लक्षात घेतला होता, मात्र इथं 2 घ्यायचा। ऑगस्ट साठी 3 घ्यायचा। या ठिकाणी फेब्रुवारी मार्च आणि नोव्हेंबर साठी जनरली आपण 3 घेत असतो, इथं 4 घ्यायचा। त्याच्यानंतर जून साठी आपण 4 काय घेत असतो? 4 घेत असतो, तर या ठिकाणी 5 घ्यायचा। सप्टेंबर आणि डिसेंबर साठी आपण 5 घेतो, मात्र इथं 6 घ्यायचा। आणि एप्रिल जुलै साठी आपण काय घेतो तर 5 घेतो, तर या ठिकाणी 6 घ्यायचा। 1 ने वाढवून द्यायचा, बस एवढंच। 1 ने काय करायचा? वाढवून द्यायचा। आता बघा प्रत्यक्ष मी तुम्हाला काढून दाखवतो। 15 ऑगस्ट 1980 ला कोणता वार होता? 15 ऑगस्ट 1980 ला कोणता वार होता? तर मित्रांनो हे लीप इयर आहे म्हणून आपल्याला बी केअरफुल राहावं लागतं। आता या ठिकाणी बघा आपण लिहून घेऊया 15 ऑगस्ट 1980, इथे कट करायचा। 80 च्या आधीचे 79 घ्यायचे आणि या 79 मध्ये किती लीप इयर आहे तर या ठिकाणी 4 ने भाग द्यायचा। 4 1 4 उरले 3 झाले 39। आता 4 7 8 4 8 32 4 9 36 4 9 36 म्हणजेच 19 लीप इयर आहेत। या दोनची करायची बेरीज, ती बेरीज अशी येते 9 9 18 हाताला 1 आणि या ठिकाणी 9 येते, मग 98 वाले याला 7 न कट करायचे। आता कसं कट होणार? 7 1 7 उरले 2 झाले 28, 7 चूक 28 पूर्णच कटून गेले, 0 उरलं, म्हणून 0 हा कोड घ्यायचा। 0 कोड, जर का काही उरले असते ना रिमेनिंग तर आपण ते घेतले असते। 0 आला इकडे। आता 1900 साठी काय कोड? 1900 साठी नेहमीच एक कोड घ्यायचा आणि लक्षात ठेवण्यासाठी हे 9 कट करायचे, उरते काय तर एक लिहिला। ऑगस्ट साठी जनरली आपण ऑगस्ट साठी किती घेत असतो? 2 घेतो की नाही, तर या ठिकाणी लीप इयर आहे म्हणून 3 घ्यायचे। प्लस हे जे 15 आहे याला 7 ने भाग द्यायचा। 7 1 7 2 14 म्हणजेच या ठिकाणी 1 उरला। आता हे झाले काउंटिंग 5 5 अधिक 0 म्हणजे आले 5 5 म्हणजे 5वा दिवस। मित्रांनो 5वा दिवस कोणता आहे तर जनरली सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार। सो शुक्रवार हा 5वा दिवस येतो। चेक करूया। इट्स अ राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन। दैट्स इट कंप्लीट।